महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती गोदेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी. कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या गोदेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंतीनिमित्ताने विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात देशभरात राज्यात कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अशाच पद्धतीचा अनोखा उपक्रम गोदेगाव येथील ग्रामस्थांनी एकत्रित केला आहे. यावेळी गोदेगाव येथील ग्रामस्थांनी ज्योतिबा महात्मा फुले यांचे सामाजिक न्याय, शिक्षण, स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानतेचा संदेश तसेच क्रांतीसूर्य म्हणून त्यांना संबोधले जाण्यासारखी क्रांती या ठिकाणी त्यांनी केल्यामुळेच आज देखील आमच्या समाजाला न्याय मिळाल्याची प्राथमिक भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली होती. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले होते. सकाळी या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पुष्पहार अर्पण करत उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. अनेक ठिकाणी प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे गोदेगाव या ठिकाणी देखील डीजेच्या वाद्यामध्ये जल्लोषात मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये युवक, युवती, महिला, नागरिक, गोदेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत शिक्षणाचा प्रचार, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली होती. त्यांच्या विचाराचे आजच्या काळामध्ये महत्त्वाचे अधोरेखित असणारे वक्तव्य यावेळी करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमासाठी गोदेगाव येथील सावता महाराज मित्रमंडळ तसेच वीरभद्र मित्रमंडळ आणि गावातील अनेक मित्रमंडळांनी एकत्रित ही कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न पार पाडला आहे. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम सावता महाराज मित्रमंडळ तसेच वीरभद्र मित्रमंडळ यांनी केल्याचे देखील अधोरेखित सांगण्यात आले आहे. ही 199वी जयंती जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ही अविरत साजरी करत राहणार असल्याचे देखील गोदेगाव येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी सांगितले की त्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला शिक्षणाचे महत्त्व देऊन आज देशातील सर्व महिलांना समानतेची वागणूक देण्याचे महान कार्य केले आहे. अशा या महामेरू मानवाला अभिवादन करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही जयंती साजरी करण्यात आली. या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यामागचा हेतू फक्त एकच असतो की त्यांनी केलेल्या कार्याला आजच्या समाजामध्ये अविरत जिवंत ठेवण्यासाठी हे सर्व उपक्रम केले जात असल्याची प्राथमिक माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे. आजच्या कार्यक्रमाचे मूळ कारण महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती होती. ती मोठ्या उत्साहात या नवयुवकांनी साजरी केली. आज गोदेगावमध्ये प्रथमतः महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी होत आहे आणि ती या नवयुवकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केलेली आहे. आज 199वी जयंती आहे. त्याचप्रमाणे श्री संत सावता महाराज मित्रमंडळ, वीरभद्र मित्रमंडळ, गोदेगावची बाकीची जेवढी मित्रमंडळ हे सर्वांनी एकत्र येऊन ही जयंती प्रथमतः साजरी केलेली आहे. आणि तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी खूप मोठे कार्य केलेले आहेत. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी शाळा प्रस्थापित केल्या. स्त्रीला शिक्षणाची पहिले हे नव्हती, परवानगी नव्हती, तर त्यांनी त्या स्त्री शिक्षणाला मोठा आधार दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पण केलेली आहे. किंवा शिवजयंती उत्सव हा प्रथमतः त्यांनीच उदयासनला सुरू केला. बाकीचे पण भरपूर काही गोष्टी त्यांनी समाजासाठी खूप केलेल्या आहेत. आज या जयंतीचा उत्साह साजरा करण्याचं कारण म्हणजे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी खूप काही कार्य केलेलं आहे. स्त्री शिक्षणाचा पाया रचलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांना क्रांतीसूर्य म्हटलं जातं. तर तेचं कारण असं आहे की त्यांनी क्रांतीच एवढी केलेली की सूर्यासारखी मावळती नाही, ती अविरत प्रसरती राहणार आहे. त्यांनी समाजासाठी एवढे कार्य केलेलं आहे. त्यामुळे सर्व नवयुवकांनी मोठ्या उत्साहामध्ये गोदेगावमध्ये आज जयंती साजरी केलेली आहे.